Hello students, welcome to my YouTube channel Professor Ravindra Gaikwad एश कोचिंग क्लासेस वॉश. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तो तुम्हाला कसा वाटतो तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा व लाईक्स करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करत राहा. आपण इयत्ता 12वी मध्ये अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड ह्या टॉपिकला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये फिजिकल प्रॉपर्टी ऑफ अल्डिहाइड्स कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिडचा स्टडी केलेला आहे. ओव्हरऑल फिजिकल प्रॉपर्टीमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, 40% ॲक्वियस सोल्युशन ऑफ फॉर्माल्डिहाइड आर कॉल्ड ॲज फॉर्मॅलिन सोल्युशन. की 40% जे तुमचं फॉर्माल्डिहाइडचं ॲक्वियस सोल्युशन बनलेलं असतं त्या सोल्युशनला आपण फॉर्मॅलिन सोल्युशन म्हणतो. आणि तेच फॉर्मॅलिन सोल्युशन तुम्ही बॉटनीच्या किंवा झुलॉजीच्या लॅबमध्ये जर गेलेलं असाल कधी तर ॲनिमल पेसीस त्या बाटलीमध्ये ठेवलेले असतात काचेच्या बॉटलमध्ये आणि तुम्हाला वाटतं की हे पाणी आहे तर ते पाणी नसतं, तर त्याच्यामध्ये फॉर्मॅलिन सोल्युशन हे प्रेझेंट असतं. जे 40% तुमचा फॉर्माल्डिहाइड असतो आणि 60% पाणी असतं. अशा प्रकारचं जे 40% ॲक्वियस सोल्युशन ऑफ फॉर्माल्डिहाइड आहे त्याला फॉर्मॅलिन सोल्युशन म्हणायचं. हा MCQला क्वेश्चन असतो, लक्षात राहू द्या. दुसरा असा क्वेश्चन असतो, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ बॉइलिंग पॉईंट्स. मग तुम्हाला 6 फंक्शनल ग्रुप दिले जातात आणि त्याची ऑर्डर तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितली जाते. मग ज्या कंपाऊंडमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असते त्या कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट हा हायर असतो आणि ज्याच्यामध्ये डायमर फॉर्मेशन होतो त्याच्यामध्ये देखील हायड्रोजन बॉन्डिंग ही स्ट्रॉंग असते. म्हणून कार्बोक्सिलिक ॲसिड, अल्कोहोल, कीटोन, अल्डिहाइड्स, इथर आणि अल्केन ह्या 6 फंक्शनल ग्रुपमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर कार्बोक्सिलिक ॲसिडचा सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट असतो, नंतर अल्कोहोल, नंतर कीटोन, अल्डिहाइड, इथर्स आणि सगळ्यात कमी असतो तुमचा अल्केनचा. ॲसिडमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असते म्हणून त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो आणि अल्केनमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग वीक असते म्हणून त्याचा बॉइलिंग पॉईंट हा कसा असतो, वीक असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपल्याला त्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये लक्षात ठेवायच्यात. त्यानंतर तुम्हाला बऱ्याच वेळेस असं विचारतील, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ बॉइलिंग पॉईंट्स इन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. त्यावेळेस तुम्ही असं सांगू शकता, द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स इज हायर दॅन द इथर्स अँड अल्केन बट लोअर दॅन द अल्कोहोल अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. की अल्डिहाइड आणि कीटोनचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो इथर आणि अल्केनपेक्षा जास्त आहे पण अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ॲसिडपेक्षा कमी आहे, कारण ह्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग ही तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये पाहायला भेटते. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग असतो आणि त्याच्यामध्ये पोलॅरिटी आपल्याला पाहायला भेटते. आज आपल्याला पाहिजे पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप्स. बेसिक क्वेश्चन आहे 1 मार्काचा, तो शिकायचा आपल्याला या लेक्चरमध्ये. पहा, पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप स्क्रीनवरती दिसते, पहा आता बघा. महाजन बघतात ना दररोजची दररोज व्हिडिओ, नोट्स लिहून काढतात. खैरमोडे, पारडे, बाकीचे जे ऑनलाईनमध्ये अटेंड करतात ते बघतात ना दररोजची दररोज नोट्स, व्हिडिओ लिहून काढतात सर्व नोट्स. ओके, लक्ष द्या इकडे स्क्रीनवरती. पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप्स. The polarity of carbonyl group is due to higher electronegativity of oxygen compared to carbon. की अल्डिहाइड, कीटोन आणि ॲसिडमध्ये जर आपण पाहिलं तर C डबल बॉन्ड O ग्रुप असतो पा, आणि हा जो C डबल बॉन्ड O ग्रुप आहे त्याला म्हणायचं कार्बोनिल ग्रुप्स. ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो आणि कार्बन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो. मग इथं पोल्स एक्झिस्ट होतात म्हणून कार्बोनिल कंपाऊंड हा पोलॅरिटी शो करतो. इट इज एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ रेझोनन्स इन्व्हॉल्विंग द न्यूट्रल अँड डायपोलर नेचर. जर आपण स्ट्रक्चर नंबर A आणि E मध्ये जर पाहिलं तर इथं कंपाऊंड तुमचा न्यूट्रल आहे C डबल बॉन्ड O, आणि E मध्ये जर पाहिलं तर इथं स्लाइटली पॉझिटिव्ह आणि स्लाइटली निगेटिव्ह चार्ज आहे, जिथं डायपोल एक्झिस्ट झालेले दिसतात पहा. त्यानंतर द कार्बोनिल कार्बन हॅज अ पॉझिटिव्ह पोलॅरिटी, therefore it is electron deficient species, therefore this carbon is electrophilic and susceptible to attack by the nucleophile. की आपण स्ट्रक्चर नंबर 7 ए मध्ये जर पाहिलं तर हा कार्बोनिल कार्बनवर स्लाइटली पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे आणि स्लाइटली निगेटिव्ह. लिहिताना डेल्टा लिहायचं आणि वाचताना स्लाइटली पॉझिटिव्ह आणि स्लाइटली निगेटिव्ह म्हणायचं. इथं पोल एक्झिस्ट झाले म्हणजे पोलॅरिटी आली, बरोबर. मग हा जो कार्बन आहे त्याला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट पेसिस आहे म्हणून कार्बोनिल कार्बनवर इझिली न्यूक्लियोफिलिक अटॅक होत असतो. ओके, मग तिथे क्वेश्चन तयार होतो पहा. Aldehydes are more reactive towards nucleophilic addition reaction than the ketones. Explain. की न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये अल्डिहाइड हा कीटोनपेक्षा कशामुळे मोर रिॲक्टिव्ह आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे. कसं एक्सप्लेन करणार मग पहा, त्याचं रिझन काय. रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन इज ड्यू टू द पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप विच रिझल्ट्स इन इलेक्ट्रोफिलिसिटी ऑफ द कार्बन. रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन इज ड्यू टू द polarity of carbonyl groups which results in electrophilicity of the carbon atom.
की अल्डाइड आणि कीटोनमध्ये जे कार्बोनिल कार्बन आहे तो कार्बोनिल कार्बन हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये पोलॅरिटी एक्झिस्ट होत असल्यामुळे याचे काही रिझन्स आहेत की त्याच्या आधारे आपण सांगू शकतो की अल्डाइड हा कीटोनपेक्षा मोर रिॲक्टिव्ह. मग काय त्याचं रिझन आहे पहा. इन जनरल अल्डाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन्स टुवर्ड द न्यूक्लियोफिलिक अटॅक ड्यू टू द फॉलोइंग इफेक्ट. की दोन इफेक्टच्या आधारे आपण सांगू शकतो की अल्डाइड हा कीटोनपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. कोणत्या रिॲक्शनमध्ये? न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये. मग कसं सांगणार पहा. इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट यालाच म्हणायचं पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट किंवा प्लस इफेक्ट. आता इंडक्टिव्ह इफेक्ट जर आपण याच्यामध्ये कम्पेअर केला तर त्याच्या आधारे आपण सांगू शकतो पहा. अल्किल ग्रुप हॅव इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट कॉल्ड ॲज अ प्लस इफेक्ट. की सर्व अल्किल ग्रुप हे प्लस इफेक्ट शो करतात कारण सर्व अल्किल ग्रुप हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात आणि जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात ते इंडक्टिव्ह इफेक्ट शो करतात. पण कोणता इंडक्टिव्ह इफेक्ट असतो? प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणायचं. A ketone has two electron donating alkyl groups bonded to the carbonyl carbon which are responsible for decreasing its positive polarity and electrophilicity. की कीटोन मध्ये दोन अल्किल ग्रुप्स असल्यामुळे ते दोन्ही अल्किल ग्रुप हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात. पहा तुम्हाला दिसतं इथं. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहे म्हणजे कार्बोनिल कार्बनला ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात त्याच्या कार्बनची इलेक्ट्रोफिलिसिटी कमी करते. तसं अल्डाइडमध्ये जर पाहिलं तर एकच अल्किल ग्रुप्स आहे आणि ह्या कार्बनला तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो त्यावेळेस याची इलेक्ट्रोफिलिसिटी मोर असते. Means aldehydes have only one electron donating group bonded to the carbonyl carbon. This makes the aldehydes more electrophilic than ketone. म्हणजे ह्या कीटोनमध्ये जर पाहिलं तर आर ग्रुप दोन आहेत म्हणजे हे डोनेटिंग ग्रुप्स आहेत म्हणजे दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देणार. हे कोणाला इलेक्ट्रॉन देतात? कार्बोनिल कार्बनला. मग याला जर इलेक्ट्रॉन दिले तर हा इलेक्ट्रोफिलिक होईल का? नाही. इट इज अ लेस इलेक्ट्रोफिलिक. आणि इथे एकच अल्किल ग्रुप आहे ह्याला इलेक्ट्रॉन देतो हा मोर इलेक्ट्रोफिलिक असेल. मग इथं लेस इलेक्ट्रोफिलिक आहे म्हणजे इथं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होईल का? नाही. ऑलरेडी त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे तो दुसऱ्या इलेक्ट्रॉनला घेईल का? नाही घेणार. तिथं इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन होईल पहा. तसं अल्डाइडमध्ये एक अल्किल ग्रुप्स आहेत त्याला 10 रुपयाची गरज आहे पण तो 5 रुपये आहेत म्हणजे 5 रुपये दुसऱ्याकडून घेऊन. तसं कीटोनमध्ये 10 रुपये आहेत आणि त्याला 10 रुपयाची गरज आहे तो दुसऱ्याकडून 10 रुपये घेईल का? नाही घेणार. तशा प्रकारची सेम कंडिशन आहे. म्हणून अल्डाइड हा कीटोनपेक्षा न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये कसा आहे? मोर रिॲक्टिव्ह आहे. त्यानंतर दुसरा इफेक्ट इथं सस्टेबल आहे पहा. स्टेरिक और क्राउडिंग इफेक्ट. आता स्टेरिक इफेक्ट कशाला म्हणायचं किंवा क्राउडिंग इफेक्ट कशाला म्हणायचं? आता एखादा मिथिल ग्रुप असेल त्याला आपण बल्की ग्रुप किंवा डोनेटिंग ग्रुप्स म्हणतो आणि असे बल्की ग्रुप जर एखाद्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतील तर त्याच्यामध्ये तो स्टेरिक हिंड्रन्स किंवा क्राउडिंग दाखवत असतो. मग त्याच्या आधारे आपण सांगू शकतो की अल्डाइड हा कीटोनपेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे. काय रिझन आहे याचं पहा. Two bulky alkyl groups in ketone come in the way of incoming nucleophile. This is called as a steric hindrance or nucleophilic attack. की एखाद्या कार्बोनिल कार्बनला जर दोन अल्किल ग्रुप अटॅच असतील तर येणाऱ्या साईडकडून अल्किल ग्रुप अटॅच आहेत म्हणजे त्याच्यामध्ये न्यूक्लियोफाईल इन्सर्ट होणार नाही त्यावेळेस तो तिथं स्टेरिक हिंड्रन्स एक्झिस्ट होते किंवा क्राउडिंग इफेक्ट तयार झालेला दिसतो. न्यूक्लियोफाईल कॅन इझिली अटॅक द कार्बोनिल कार्बन इन अल्डाइड बिकॉज इट हॅज वन अल्किल ग्रुप अँड इट इज अ लेस क्राउडेड. पण अल्डाइडमध्ये एकच अल्किल ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे तिथे न्यूक्लियोफिलिक अटॅक हा दुसऱ्या साईडनं होऊ शकतो. बरोबर. पण समजा दरवाजामध्ये दोघं जण उभा आहे दोन्ही साईडला दोघं आणि तुम्हाला दरवाजामध्ये जायचे जाऊ शकता का तुम्ही? रे नाही जाणार. ते दोघं तुम्हाला अडवतील. बरोबर. दोघं जण दोन्ही साईडला उभे असतील पेरेदार आणि चोर मध्ये शिरत असेल तर तो काय करेल? त्या दोघं जे पेरेदार आहे त्या चोराला अडवतील. तसं कीटोनमध्ये दोन्ही साईडला कार्बोनिलला अटॅच असणारे दोन अल्किल ग्रुप्स आहेत आणि हे अल्किल ग्रुप हे बल्की ग्रुप्स आहेत कारण त्यांची साईज ही जास्त असते. मग ते काय करतात? तिथं स्टेरिक हिंड्रन्स एक्झिस्ट करतात किंवा तिथं क्राउडिंग तयार होते म्हणून येणारा जो आउटर न्यूक्लियोफाईल आहे तो त्याच्यामध्ये अटॅक करत नाही. तसं अल्डाइडच्या बाबतीत जर पाहिलं की दरवाज्यावरती एकच पेरेदार आहे आणि तिकडून हे दोघं जण चोर येत आहेत तर ते चोर आतमध्ये जाऊ शकतील. बरोबर. तसं अल्डाइडमध्ये एकच कार्बन आहे म्हणजे अल्किल ग्रुप्स आहे त्यावेळेस तिथं न्यूक्लियोफिलिक अटॅक इझिली होतो. मीन्स ड्यू टू द प्लसा इफेक्ट अँड स्टेरिक हिंड्रन्स दिस अल्डाइड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन्स इन न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. म्हणून ह्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपच्या आधारे ज्याला आपण प्लसा इफेक्ट म्हणतो आणि स्टेरिक इफेक्टच्या आधारे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये अल्डाइड हा कीटोनपेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे हे तुम्हाला जनरली लक्षात राहून द्यायचं. ह्याच्यावर क्वेश्चन असू शकतो. त्यानंतर दुसरा क्वेश्चन असं तयार झालेला आहे इथं. 5 aromatic aldehydes are less reactive than aliphatic aldehyde in nucleophilic addition reaction. आता आपण अल्डाइड आणि कीटोन मध्ये कम्पेअर केलं. आता आपल्याला एरोमॅटिक अल्डाइड आणि ॲलिफॅटिक अल्डाइड मध्ये कम्पेअर करायचं.
आता ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे बेन्झीनला अटॅच असणारा फॉर्मिल ग्रुप आहे आणि ॲलिफॅटिक आहे म्हणजे अल्किल ग्रुपला अटॅच असणारा फॉर्मिल ग्रुप आहे. मग यांच्यामध्ये कोणता मोर रिॲक्टिव्ह आणि कोणता लेस रिॲक्टिव्ह ते आपल्याला पाहिजे पहा. मग इथे सांगितलेलं आहे की व्हाय ॲरोमॅटिक अल्डिहाइड इज लेस रिॲक्टिव्ह दॅन ॲलिफॅटिक अल्डिहाइड इन न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. की न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये ॲरोमॅटिक अल्डिहाइड हा ॲलिफॅटिक अल्डिहाइडपेक्षा कशामुळे कमी रिॲक्टिव्ह आहे हे आपल्याला इथे कशामुळे सांगायचे पहा. ड्यू टू द इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट ऑफ ॲरोमॅटिक रिंग. की ॲरोमॅटिक रिंगमध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप तर आहेच पण रेझोनन्स इफेक्ट दाखवत असल्यामुळे जो ॲरोमॅटिक अल्डिहाइड आहे तो ॲलिफॅटिक अल्डिहाइडपेक्षा कसा आहे लेस रिॲक्टिव्ह आहे. बिकॉज दोज कार्बोनिल कार्बन आर द लेस इलेक्ट्रोफिलिक. की एखाद्या कार्बोनिल ग्रुपला जर बेन्झीन रिंग अटॅच असेल म्हणजे फिनिल ग्रुप अटॅच असेल तर तो कार्बोनिल कार्बन हा लेस इलेक्ट्रोफिलिक होतो कारण तिथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट प्रेझेंट असल्यामुळे तो कंपाऊंड हा कसा असतो न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये लेस रिॲक्टिव्ह असतो. म्हणजे इथे तुम्हाला एकच सेंटेन्स लक्षात राहून द्यायचं. ड्यू टू द इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट ऑफ ॲरोमॅटिक रिंग which makes the carbonyl carbon is a less electrophilic. Therefore, aromatic aldehydes are less reactive than aliphatic aldehydes in nucleophilic addition reaction. राहील लक्षात की इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि रेझोनन्स इफेक्टमुळे बेन्झीनला अटॅच असणारा जो कार्बोनिल कार्बन आहे तो लेस इलेक्ट्रोफिलिक होतो. म्हणून ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइडमध्ये जर कम्पेअर केलं तर ॲरोमॅटिक अल्डिहाइड हा लेस रिॲक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स पेक्षा. पण कोणत्या रिॲक्शनमध्ये रे माझ्या पारडे कोणत्या रिॲक्शनमध्ये तर न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये तो कसा आहे लेस रिॲक्टिव्ह आहे. राहील लक्षात. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे पहा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. काय पाहिजे आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. आतापर्यंत आपण 3 गोष्टी शिकलो ॲलिफॅटिक अल्डिहाइड कीटोन आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड. आता याच्यावर आपल्याला जे पुढच्या लेक्चरमध्ये रिॲक्शन शिकायचे आहेत त्यावेळेस तुम्हाला लक्षात राहू द्या की अल्डिहाइडवर इझिली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होतं नंतर ॲरोमॅटिक अल्डिहाइडवर होतं आणि सगळ्यात शेवटी कशावर होतं कीटोनवर होतं. मग आता इथं नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहिजे दिसतंय का स्क्रीनवर बघा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. याच्यामध्ये फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी पाहिजे लॅबोरेटरी टेस्ट फॉर द अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. की आपण लॅबमध्ये अल्डिहाइड आणि कीटोनचं जर मिक्सचर दिलं असेल तर त्याला कशा प्रकारे सेपरेट करणार किंवा त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या केमिकल रिॲक्शनचा यूज करणार ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. हा जो पॉईंट आहे तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड एकदम महत्त्वाचा आहे. पहा 3 प्रकारचे रिजंट्स आहेत ऑक्सिडायझिंग एजंट्स आणि ते अल्डिहाइड आणि कीटोनचं मिक्सचर जर असेल तर अल्डिहाइडला सेपरेट करण्यासाठी ह्या 3 ऑक्सिडायझिंग एजंटचा यूज केला जातो. स्किप्स बेस असेल टोलेन्स रिजंट असेल किंवा फेलिंग सोल्युशन असेल ते आज आपल्याला ह्या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. अल्डिहाइड्स आर इझिली ऑक्सिडाइज्ड टू कार्बोक्सिलिक ॲसिड अँड देअरफॉर ॲक्ट्स ॲज अ रिड्युसिंग एजंट टुवर्ड द माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. की अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं असता इझिली कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्मेशन होतं म्हणून अल्डिहाइड हा रिड्युसिंग एजंट म्हणून तो ऑक्सिडायझिंग एजंटसाठी कसा असतो एकदम सुटेबल असतो. बट कीटोन डू नॉट हॅव हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच टू द कार्बोनिल कार्बन हेन्स दे आर नॉट ऑक्सिडाइज बाय माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. पण कीटोनमध्ये हायड्रोजन ॲटम अब्सेन्स असल्यामुळे त्याचं इझिली ऑक्सिडेशन होत नाही. पण अल्डिहाइडमध्ये हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असल्यामुळे त्याचं माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटसोबत इझिली ऑक्सिडेशन होतं. आणि हा जो रिजंट आहे तर याचा यूज कशासाठी करतो आपण एखादं मिक्सचर जर दिलेलं असेल तुम्हाला अल्डिहाइड आणि कीटोनचं तर त्याला डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण खालील जे ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत तर त्या ऑक्सिडायझिंग एजंटचा यूज करत असतो. मीन्स इफ यू यूज ॲज अ स्किप बेस टोलेन्स रिजंट ॲज वेल ॲज फेलिंग सोल्युशन टू डिस्टिंग्विश द अल्डिहाइड्स फ्रॉम कीटोन्स इन अल्डिहाइड अँड कीटोन मिक्सचर बाय युजिंग द ऑक्सिडायझिंग एजंट. आणि हे सर्व तुमचे ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पाहिजे टेस्ट गिवन बाय ओनली अल्डिहाइड की फक्त आपल्याला अल्डिहाइडच्या टेस्ट पाहिजेत. पहा मग काय याच्यामध्ये फर्स्ट टेस्ट स्किप रिजन टेस्ट आहे ज्याला आपण स्किप टेस्ट म्हणतो. पहा इट इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग पिंक प्यारारोसा ॲनिलीन हायड्रोक्लोराइड इन वॉटर अँड पासिंग सल्फर डायऑक्साइड गॅस टिल द पिंक सोल्युशन इज डिकलराइज्ड. की इनिशियली जो पिंक कलरचा प्यारारोसा ॲनिलीन नावाचा जो कंपाऊंड आहे प्यारारोसा ॲनिलीन हायड्रोक्लोराइड नावाचा जो कंपाऊंड आहे त्याला आपण वॉटरमध्ये मिक्स करतो
आणि त्याच्यामधनं सल्फर डायऑक्साईड गॅस पास करतो. कुठपर्यंत सल्फर डायऑक्साईड गॅस पास करायचा? जोपर्यंत त्याचा पिंक कलर नाहीसा होत नाही तोपर्यंत त्याच्यामधनं आपण काय करतो? सल्फर डायऑक्साईड गॅस पास करतो. आणि त्याच्यापासून ऑब्टेन होणारं जे सोल्युशन आहे त्याला म्हणायचं स्कीफ बेस, किंवा त्याला आपण स्कीफ टेस्ट किंवा किफ्स टेस्ट रिजंट असं म्हणतो. म्हणजे कसा तयार करणार? Pink colored Para-Rosa aniline hydrochlorides are dissolved in water and passing the sulfur dioxide gas till the pink solution is decolorized. Such colored solution are called as a Skeff reagent. आणि त्या कलर सोल्युशनलाच काय म्हणायचं? स्कीफ्स रिजंट्स म्हणायचं. इट इज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. हा एक ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून आपण या स्कीफ टेस्टचा यूज करतो. When aldehyde is added to the Skeff reagent, the colorless solution turns pink. आणि याचं काय होतं पा, ज्यावेळेस आपल्याला स्कीफ रिजन तयार करायचं असतं त्यावेळेस पिंक कलरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? कलरलेसमध्ये होतं. पण हा जो स्कीफ रिजंट आहे तो आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यूज करतो. आणि दिलेल्या मिक्सचरमध्ये अल्डेहाइड आणि कीटोन जर असेल तर अल्डेहाइडला सेपरेट करण्यासाठी ह्या रिजंटचा आपण यूज करत असतो. त्यामुळं ह्या स्कीफ रिजनची रिॲक्शन जर आपण एखाद्या अल्डेहाइड सोबत जर केली तर कलरलेस सोल्युशनचं कन्व्हर्जन पिंक कलरमध्ये होतं, किंवा मॅग्नेटा कलर येत असेल किंवा रेड कलर येत असेल आणि त्याचं ऑक्सिडेशन होऊन तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. मीन्स इफ यू ॲडिंग द अल्डेहाइड इन स्कीफ रिजन्स द कलरलेस सोल्युशन चेंज टू द पिंक, रेड और मॅग्नेटा कलर अँड इट फॉर्म्स कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि त्यावेळेस काय तयार होतो? तुमचा एक कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. This test is not given by ketones, hence used to distinguish between the aldehydes and ketone. पण ही जी स्कीफ रिजनची जी टेस्ट आहे ती कीटोनसाठी आपण यूज करत नाही, तर अल्डेहाइड आणि कीटोनचं मिक्सचर असल्यानंतर अल्डेहाइडला डिस्टिंग्विश करण्यासाठी किंवा अल्डेहाइड आणि कीटोनला सेपरेट करण्यासाठी आपण ह्या टेस्टचा यूज करतो. फक्त इथं अल्डेहाइडचंच ऑक्सिडेशन होऊन ऍसिड फॉर्मेशन होतं, कीटोनचं ऑक्सिडेशन होत नाही. त्यानंतर दुसरा रिजन्स आहे टोलेन्स टेस्ट, किंवा त्याला आपण सिल्वर मिरर टेस्ट म्हणतो. पहा, टोलेन्स टेस्टला दुसरं नाव काय आहे? सिल्वर मिरर टेस्ट. मग हा कसा तयार होतो? पहा, टोलेन्स रिजंट इज अ अमोनिकल सिल्वर नायट्रेट सोल्युशन. मीन्स द अमोनिकल सिल्वर नायट्रेट सोल्युशन आर कॉल्ड ॲज अ टोलेन्स रिजंट. की अमोनिकल जे सिल्वर नायट्रेट सोल्युशन आहे त्याला काय म्हणायचं रे? टोलेन्स रिजंट म्हणायचं. मग काय त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला? AgNH3 2 टाइम्स प्लस OH मायनस. याला म्हणायचं सिल्वर अमोनिकल नायट्रेट सोल्युशन. अमोनिकल सिल्वर नायट्रेट जे सोल्युशन आहे त्यालाच आपण टोलेन्स रिजन म्हणतो. आणि ते बेसिक कंडिशनला होतं म्हणून इथं OH दिसतो. पहा, इट इज प्रिपेअर्ड बाय ॲडिंग द अमोनियम हायड्रॉक्साईड सोल्युशन टू द सिल्वर नायट्रेट सोल्युशन. की सिल्वर नायट्रेट सोल्युशनमध्ये जर आपण एक्सेसमध्ये अमोनियम हायड्रॉक्साईड ॲड केला तर त्याच्यापासून टोलेन्स रिजन तयार होतो. म्हणजे AgNH3 2 टाइम्स प्लस OH याला टोलेन्स रिजन म्हणायचं. प्लस NH4NO3 अमोनियम नायट्रेट प्लस ट्वाइस H2. असा क्वेश्चन असू शकतो, हाऊ विल यू प्रिपेअर टोलेन्स रिजन? की टोलेन्स रिजन कसा तयार करायचा? मग कसं सांगणार? इट इज प्रिपेअर्ड बाय ॲडिंग द अमोनियम हायड्रॉक्साईड सोल्युशन टू द सिल्वर नायट्रेट सोल्युशन टू ऑब्टेन द टोलेन्स रिजन. की सिल्वर नायट्रेट सोल्युशन आणि अमोनियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन केली असता जो सिल्वर अमोनिकल कॉम्प्लेक्स तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? टोलेन्स रिजंट. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ टोलेन्स रिजंट? काय असतो रे मग फॉर्म्युला? AgNH3 2 टाइम्स OH मायनस. हे साल्ट फॉर्ममध्ये असतं, याला म्हणायचं TR म्हणजे टोलेन्स रिजंट. साईड प्रोडक्ट काय तयार होतो? NH4NO3 अमोनियम नायट्रेट आणि ट्वाइस H2. आता खाली काय सांगितले पहा, इट इज अ स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट दॅन द फेलिंग सोल्युशन. की फेलिंग सोल्युशन पेक्षा टोलेन्स रिजंट हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून आपण यूज करत असतो. अल्डाइड इज ऑक्सिडाइज्ड विथ टोलेन्स रिजंट, सिल्वर मिरर इज डिपॉझिटेड. ज्यावेळेस आपण अल्डाइड कंपाऊंडला टोलेन्स रिजंट सोबत हीट करतो त्यावेळेस त्या सोल्युशनमध्ये तुमची सिल्वर मिरर टेस्ट डिपॉझिट झालेली दिसते आणि त्या टेस्टला आपण सिल्वर मिरर टेस्ट असं म्हणत असतो. म्हणजे त्या अल्डाइडचं ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलेट आयन एक्झिस्ट होत असतात. सॉरी, ऍसिड एक्झिस्ट होत असतो. मग आता याच्यामध्ये एक्झाम्पल दिले पहा तुम्हाला, की असा क्वेश्चन असेल, व्हॉट इज द सिल्वर मिरर टेस्ट? की सिल्वर मिरर टेस्ट कशाला म्हणायचं ते तुम्ही एका एक्झाम्पलच्या आधारे सांगू शकता. मग कसं सांगणार पहा, व्हेन ऍसिटाल्डाइड इज हिटेड विथ टोलेन्स रिजंट it is oxidized to acetic acid and silver ions means Ag plus ion
in a Tollens reagent complex is reduced to the silver, giving grayish black precipitate or deposition of silver on the inner surface of the test tube, which shines like a mirror. Hence, this test is called as a silver mirror test. आणि त्याच टेस्टला आपण जनरली काय म्हणतो, सिल्वर मिरर टेस्ट. काय म्हणायचं रे त्याला, सिल्वर मिरर टेस्ट. म्हणजे हे प्रॅक्टिकली कसं करायचं पहा. समजा तुम्हाला दिलेलं आहे अल्डाइड आणि कीटोनचं मिक्सचर, त्याच्यामध्ये तुम्ही टोलेन्स रिजंट ॲड केला, म्हणजे सिल्वर अमोनिकल नायट्रेट सोल्युशन ॲड केलं. ॲड केल्याबरोबर अल्डाइड असेल त्या मिक्सचरमध्ये तर अल्डाइडचं ऑक्सिडेशन होईल आणि त्याच्यापासून ॲसिड तयार होईल. पण ज्यावेळेस ऑक्सिडेशन होतं त्यावेळेस ते सोल्युशन जर आपण टेस्ट ट्यूबमध्ये घेतलेलं असेल तर टेस्ट ट्यूबच्या सोल्युशनच्या वरच्या साईडला, तोंडाकडल्या साईडला एक सर्क्युलर तुम्हाला सिल्वर कलरची रिंग तयार झालेली दिसते किंवा ग्रेस ब्लॅक प्रेसिपेट आलेले दिसतात. याच्यावरून तुम्ही ऑब्झर्व करू शकता की या कंपाऊंडमध्ये अल्डाइड प्रेझेंट आहे आणि त्या अल्डाइडचं ऑक्सिडेशन होतं. म्हणजे इथं पिंक एंड पॉईंट जर पाहिलं तर काय येतो, कलरलेस टू काय असेल, सिल्वर मिरर किंवा कलरलेस टू ग्रेइश ब्लॅक प्रेसिपिटेट तिथे तुम्हाला तयार झालेले दिसतात. मग हे जी सिल्वर मिरर रिंग जी वरच्या साईडला टेस्ट ट्यूबच्या साईडला तयार झालेली दिसते ती सिल्वर लाईक असते, तुम्हाला शाईन लाईक अ सिल्वर. ड्यू टू दिस टेस्ट इज कॉल्ड ॲज अ सिल्वर मिरर टेस्ट. तुम्ही घरामध्ये काचेचा ग्लास घ्या, त्या काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन बघा फुल भरून, आणि त्या पाण्यामध्ये तुमच्या चुलीमधली राख टाकून बघा. राख टाकल्यानंतर त्या पाण्याच्या वरच्या साईडला काचेला तुम्हाला असा गोलाकार आकार दिसतो. मग हा जो चुलीमधली जे राख आहे त्याचा जो कलर आहे तो सिल्वर कलर आहे. तर अशा प्रकारचा कलर तुम्हाला त्या टेस्ट ट्यूबमध्ये आलेला दिसतो. याच्यावरून आपण सांगू शकतो की दिलेल्या मिक्सचरमध्ये अल्डाइड आहे आणि त्या अल्डाइडचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर ॲसिड तयार होतो, त्यावेळेस तिथे सिल्वर टेस्ट आपल्याला पाहायला भेटते. किंवा तुम्हाला ग्रेस ब्लॅक प्रेसिपेट आलेले दिसतील. असं जर ऑब्झर्व होत असेल तर समजायचं तिथं तुमचा अल्डाइड प्रेझेंट आहे आणि त्या टेस्टला काय म्हणायचं, सिल्वर मिरर टेस्ट. ओके, मग पहा एक्झाम्पल कसं लिहिणार. ॲसिड अल्डाइड प्लस 2 इक्वॅलंट ऑफ AgNH3 2 टाइम्स प्लस ट्वाइस OH मायनस टोलेन्स रिजन सोबत मिक्स केला. ॲसिड अल्डाइडचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर ॲसिटिक ॲसिड तयार होते, तुम्हाला माहित आहे. साईड प्रोडक्ट काय होईल, Ag प्लसचं कन्व्हर्जन ट्वाइस Ag मध्ये होतं, म्हणजे सिल्वर मिरर तयार होते. 4 अमोनिया लॉस होतो आणि H2 हा साईड प्रोडक्ट भेटतो. बरोबर, ओके. आता तिसरा ऑक्सिडायझिंग एजंट आहे फेलिंग सोल्युशन, किंवा त्याला आपण फेलिंग सोल्युशन टेस्ट म्हणतो. फेलिंग सोल्युशन इज अ कॉम्प्लेक्स ऑफ क्युप्रिक आयन्स विथ टार्टारिक ॲसिड. आता फेलिंग सोल्युशन आहे म्हणजे काय, इट इज अ कॉम्प्लेक्स ऑफ क्युप्रिक आयन्स विथ टार्टारिक ॲसिड. की क्युप्रिक आयन आणि टार्टारिक ॲसिडचं जे कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सला आपण फेलिंग सोल्युशन म्हणतो. इट इज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट अँड लेस ऑक्सिडायझिंग एजंट दॅन द टोलेन्स रिजंट. हा एक माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे पण टोलेन्स रिजंटपेक्षा तो कमी रिॲक्टिव्ह आहे. इट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग द इक्वल अमाउंट ऑफ फेलिंग सोल्युशन A containing copper sulfate solution and failing solution B containing a Rossle salt called as a sodium potassium tartrate in NaOH solution. आपल्याला आता हे फेलिंग सोल्युशन तयार करायचे. कसं करणार, मग तुमच्याकडे दोन फेलिंग सोल्युशन असतात दोन बिकरमध्ये. एका बिकरला नाव द्या फेलिंग सोल्युशन A, दुसऱ्या बिकरला नाव द्या फेलिंग सोल्युशन B. मोकळी बिकर घ्यायची. ज्या बिकरला तुम्ही फेलिंग सोल्युशन A नाव दिलंय त्याच्यामध्ये काय घ्यायचे, तुम्हाला कॉपर सल्फेटचं ब्ल्यू कलरचं सोल्युशन घ्यायचं. दुसऱ्या बिकरमध्ये तुम्ही फेलिंग सोल्युशन B नाव दिले, त्याच्यामध्ये तुम्हाला सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट आणि NaOHचं सोल्युशन घ्यायचं. म्हणजे इथं दोन बिकर तयार झाले. पहिल्या बिकरला आपण फेलिंग सोल्युशन म्हटलं A, त्या A फेलिंग सोल्युशनमध्ये कॉपर सल्फेट असतो आणि B फेलिंग सोल्युशनमध्ये सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट विथ अल्कली असतो किंवा कॉस्टिक सोडा म्हटलं तरी चालतं. आता बिकर A आणि B एकमेकांमध्ये मिक्स करा बिकर नंबर C मध्ये. मग बिकर नंबर C मध्ये जर बिकर A आणि B म्हणजे फेलिंग सोल्युशन A आणि B जर तुम्ही मिक्स केला तर त्याच्यापासून एक तुमचं फायनल सोल्युशन तयार होतं आणि त्या सोल्युशनला म्हणायचं फेलिंग सोल्युशन. It is used to detect the aldehydes which decolorize the deep blue color of the solution and gives a red precipitate of cuprous oxides. आणि ज्यावेळेस आपण बिकर A आणि बिकर B एकमेकांमध्ये मिक्स करतो बिकर C मध्ये, त्याच तिथे तुमचा डीप ब्ल्यू कलर आलेला असतो त्या सोल्युशनला. आणि त्या डीप ब्ल्यू कलरचं कन्व्हर्जन जर आपण त्या मिक्सचरमध्ये त्याला ऍड केलं तर त्याच्यापासून तुमचा रेड कलरचे प्रेसिपिटेट तयार होतात आणि हे रेड कलरचे प्रेसिपिटेट म्हणजे क्युप्रस ऑक्साईडचे असतात. म्हणजे एंड पॉइंट काय येतो फेलिंग सोल्युशनमध्ये, डीप ब्ल्यू कलर इज कन्व्हर्टेड इनटू रेड प्रेसिपिटेट्स. आणि हे रेड प्रेसिपिटेट कशाचे असतात, क्युप्रस ऑक्साईडचे. म्हणजे कॉपर +2 चं कन्व्हर्जन कॉपर +1 मध्ये होतं. काय सांगणार एक्झाम्पल,
When acetaldehyde is heated with failing solution, the deep blue color of the solution disappears and copper plus 2 means cupric ion is reduced to copper plus ion. A red precipitate of cuprous oxide means Cu2O is obtained while aldehyde is oxidized to the carboxylate ion. की तुम्ही अल्डेहाइड आणि कीटोनच्या मिक्सचरमध्ये जर फेलिंग सोल्युशन ऍड केलं तर त्या सोल्युशनचा जो डीप ब्ल्यू कलर आहे ऑक्सिडेशन झाल्यानंतर डीप ब्ल्यू कलरचं कन्व्हर्जन रेड प्रेसिपिटेट मध्ये होतं आणि त्या कार्बोक्सिलेट आयन हा तुमचा मेन प्रोडक्ट भेटतो. पहा रिएक्शन दिसते तुम्हाला. ऍसिटाल्डाइड प्लस 2 इक्विव्हॅलंट ऑफ कॉपर प्लस 2 प्लस 5 इक्विव्हॅलंट ऑफ OH मायनस याला म्हणायचं फेलिंग सोल्युशन. याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर कार्बोक्सिलेट आयन तयार होतील म्हणजे इथला एक ऑक्सिजन याच्याकडे ऍड होईल, इथला H आणि इथले 5 किती झाले 6H म्हणजे किती H2O भेटतील 3H2O आणि कॉपर प्लस 2चं कन्व्हर्जन कॉपर प्लस मध्ये होईल म्हणजे क्युप्रस ऑक्साईडचे रेड प्रेसिपिटेट तुम्हाला तयार झाले दिसतील. म्हणजे काय तयार होतो ऍसिटेट आयन क्युप्रस ऑक्साईड रेड कलरचे प्रेसिपिटेट आणि थ्राइस H2. दिस टेस्ट इज नॉट गिवन बाय कीटोन सिन्स दे कॅन नॉट बी ऑक्सिडाइज्ड बाय फिलिंग सोल्युशन. आणि ही टेस्ट कीटोनसाठी आपण यूज करत नाही कारण तो कीटोनचं ऑक्सिडेशन करत नाही. एरोमॅटिक अल्डाइड आर नॉट ऑक्सिडाइज्ड बाय द फिलिंग सोल्युशन आणि एरोमॅटिक अल्डाइडसाठी देखील आपण ह्या तिन्ही ऑक्सिडायझिंग एजंटचा यूज करत नाही. हेन्स दिस टेस्ट इज युज्ड टू डिस्टिंग्विश बिटवीन द अल्डाइड्स आणि कीटोन आणि या टेस्टचा आपण यूज अल्डाइड आणि कीटोनला डिस्टिंग्विश करण्यासाठी करत असतो. मग बेन्झाल्डाइडचं ऑक्सिडेशन फेलिंग सोल्युशन सोबत होतं का नाही बिकॉज इट इज अ एरोमॅटिक अल्डाइड ड्यू टू एरोमॅटिक अल्डाइड डज नॉट ऑक्सिडाइज विथ फेलिंग सोल्युशन. की कुठल्याही एरोमॅटिक अल्डाइडचं ह्या तिन्ही ऑक्सिडायझिंग एजंट सोबत ऑक्सिडेशन होत नाही ड्यू टू बेन्झाल्डाइड डज नॉट ऑक्सिडाइज विथ फेलिंग सोल्युशन. म्हणून बेन्झाल्डाइडचं फेलिंग सोल्युशन सोबत ऑक्सिडेशन होत नाही. तर अशा प्रकारचे आपण हे 3 आज ऑक्सिडायझिंग एजंट शिकलो. स्किफ रिजंट्स, फेलिंग सोल्युशन आणि टोलेन्स रिजंट्स. राहील लक्षात. ओके. आता खाली एक नोटमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो पहा. प्यारा रोसा ॲनिलीन हायड्रोक्लोराइडचं स्ट्रक्चर दिसते का बघा स्क्रीनवरती. इथं NH2 इथं CH3 आहे, NH2 डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड NH2 प्लस Cl याला म्हणायचं प्यारा रोसा ॲनिलीन हायड्रोक्लोराइड. याच्यामधनं वॉटर आणि सल्फर डायऑक्साईड गॅस पास केला असता इथला डबल बॉन्ड ब्रेक होतो, इथला डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि तिन्ही रिंगमध्ये सर्कल येतं. NH2 आहे तसा राहतो, CH3 आहे तसा राहतो आणि इथं सल्फर डायऑक्साईड आणि इथला हायड्रोजन जे SO3H ग्रुप तयार होतो आणि इथं NH2 म्हणजे काय तयार झाला स्किफ रिजंट. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्किफ रिजंट. पण हे चालू सिलेबसमधनं हे स्ट्रक्चर वगळलेलं आहे पहा. फक्त तुम्हाला माहितीच तो लक्षात राहू द्या. पण हे 3 ऑक्सिडायझिंग एजंट सिलेबसला आहेत. मग काय सांगणार फेलिंग सोल्युशन मध्ये एंड पॉइंट डीप ब्ल्यू कलर इज कन्वर्टेड इनटू रेड. टोलेन्स रिजन मध्ये काय सांगणार कलरलेस सोल्युशन इज कन्वर्टेड इनटू ग्रेस ब्लॅक प्रेसिपिटेट किंवा सिल्वर कलर. आणि स्किफ रिजन मध्ये कलर काय सांगणार रे कोण सांगतोय पारडे काय कलर सांगणार याच्यामध्ये पिंक कलर इज कन्वर्टेड इनटू कलरलेस. पिंक कलर इज कन्वर्टेड इनटू कलरलेस. टोलेन्स रिजन मध्ये कलरलेस इज कन्वर्टेड इनटू सिल्वर कलर आणि फेलिंग सोल्युशन मध्ये डीप ब्ल्यू इज कन्वर्टेड इनटू रेड. तर हे एंड पॉइंट तुम्हाला प्रॅक्टिकली लक्षात ठेवायचे असतात. हे तिन्ही कसले रिजंट आहेत रे हे तिन्ही ऑक्सिडायझिंग रिजंट्स आहेत. हे फक्त कशाचं ऑक्सिडेशन करतात रे अल्डाइडचंच ऑक्सिडेशन करतात. कीटोन किंवा एरोमॅटिक अल्डाइडचं ऑक्सिडेशन करत नाहीत. त्यानंतर हे कशासाठी यूज करतो मिक्सचर ऑफ अल्डाइड आणि कीटोन असेल तर यांना डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण ह्या तिन्ही ऑक्सिडायझिंग एजंटचा प्रॅक्टिकली यूज करतो. थँक्यू.